नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग न्यूजनं. आर्थिक गुन्हे शाखेचं पथक आता दादरमधील टोरेसच्या कार्यालयामध्ये दाखल झालंय. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून 3 दिवसांपासून छापेमारी सध्या सुरू आहे. तर 2 दिवसांच्या छापेमारीत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे. अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय सांगाल? आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक आता टोरेसच्या कार्यालयामध्ये दाखल झालंय, काय अधिकची माहिती? टोरेसचा हा सगळा घोटाळा उघडकीस आल्यापासून या सगळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते आणि टोरेसची जी काही कार्यालय मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये कार्यालयामधून पंचनामा करण्यात आलेला होता आणि जो काही मुद्देमाल टोरेसच्या कार्यालयामध्ये होता तो सुद्धा जप्त करून तो बॉक्समध्ये ठेवण्यात आलेला होता. आता हा सगळा मुद्देमाल जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं जप्त करण्यात येतो आहे. एक मोठी पोलिसांची गाडी आणण्यात आलेली आहे, पोलीस व्हॅन, आणि त्या गाडीमध्ये हा सगळा मुद्देमाल भरला जातो. आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून टोरेसच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथकं काम करतायत. मग दादरमधील टोरेसचं कार्यालय असेल किंवा मग गिरगाव, कल्याण, त्याचबरोबर मीरा भाईंदर या सगळ्या परिसरामध्ये टोरेसची जेवढी कार्यालय आहेत तिथे जी काही ज्वेलरी आतमध्ये होती ती सुद्धा आता पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यावरती जप्तीची कारवाई केलेली आहे. मात्र ही ज्वेलरी खरी आहे की खोटी आहे? जे काही गुंतवणूकदारांना छोटे डायमंड दिलेले होते, जे मोजोनाईट स्टोन म्हणून जे देण्यात आलेले होते, ते खरे आहेत की खोटे आहेत या सगळ्याची पडताळणी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने केली जाणार आहे. आणि त्यासाठी हा सगळा मुद्देमाल जो आहे तो स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याची कार्यवाही सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने केली जाते आहे. टोरेस हे दादरमधील कार्यालय आहे आणि इथे आपण पाहतोय की लाखोंच्या संख्येने मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केलेली होती आणि एका रात्रीमध्ये ही या कंपनीचे जे काही वरिष्ठ अधिकारी होते ते सुद्धा गायब झाले आणि त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आलेला होता. सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे अधिकारी, त्याचबरोबर स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाचे सुद्धा जवान जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो काही मुद्देमाल जप्त करून ज्या बॉक्सेसमध्ये ठेवण्यात आलेला होता तो 2-3 दिवसापासून या प्रत्येक कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला होता आणि अखेर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं तो जप्त केला जातोय, तो ताब्यात घेतला जातोय आणि या सगळ्या दागिन्यांची छाननी जी आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये पार पाडणार आहे. पुढच्या बाजूला आपण पाहतोय, आतल्या बाजूला जर दृश्य बघायची झाली तर ज्वेलरीसाठी जे काही रॅक्स बनवण्यात आलेले होते त्या सगळ्यातली ज्वेलरी जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं काढून ताब्यात घेण्यात आलेली होती आणि प्रत्येक या जप्तीच्या कारवाईचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं केलं जात आहे. मोठमोठे बॉक्स आहेत, त्या बॉक्सेसमध्ये जे काही मौल्यवान दागिने दिसत होते ते सुद्धा आता ठेवण्यात आलेले आहेत. मात्र हे दागिने खरे आहेत की खोटे याची सुद्धा छाननी येत्या काळामध्ये होणार आहे. जे काही मोजोनाईट स्टोन देण्यात आलेले होते ते अंधेरीतल्या एका कंपनीच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये बनवण्यात आलेले होते आणि अतिशय स्वस्तामध्ये म्हणजे 200 ते 300 रुपयामध्ये, 100 रुपयामध्ये हे स्टोन या कंपनीनं खरेदी केलेले होते आणि गुंतवणूकदारांना हजारोमध्ये, लाखोंच्या रुपयामध्ये ते विकलेले होते आणि त्याची कुठेही बाजारामध्ये विक्री करता येणार नाही, कारण या मौल्यवान खड्यांचं मूल्य हे आमची कंपनीच ठरवू शकते अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिलेल्या होत्या. सध्या गुंतवणूकदारांची जी काही फसवणूक झालेली आहे ते वेगवेगळे गुंतवणूकदार पोलिसांसमोर येत आहेत आणि आपली तक्रार नोंदवत आहेत. मात्र दुसरीकडे या सगळ्या प्रकारांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने केली जाते. एकूण 3 आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत आणि टोरेसचे जे इतर आरोपी आहेत ते फरार झालेले आहेत. क्रिसमसच्या सुट्टीचे निमित्त सांगून ते देशाबाहेर पळून गेल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. मात्र ज्या कार्यालयामध्ये हा सगळा घोटाळा झाला किंवा जे काही गुंतवणूकदार या कार्यालयामध्ये येऊन आपले पैसे गुंतवत होते त्या सगळ्या कार्यालयामध्ये सध्या जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं केली जाते. ही सगळी जप्तीची कारवाई झाल्यानंतर जे काही मौल्यवान ऐवज आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं ताब्यात घेतले जात आहेत त्या सगळ्यांची छाननी केली जाईल, ते तपासली जातील. यामधले बहुतांश दागिने हे खोटे असल्याचं सुद्धा आता प्राथमिकदृष्ट्या समोर आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या जप्तीच्या कारवाईनंतर येत्या काळात आणखी काय काय खुलासे या टोरेसच्या प्रकरणामध्ये होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त अधिकचा हा घोटाळा आता समोर आल्यानंतर याची जी काही कल्पना होती किंवा कुणकुण होती ती 6 महिन्यापासून तपास यंत्रणा असून सुद्धा यामध्ये ठोस अशी कारवाई झाली नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे, ज्यामध्ये शिवाजी पार्क पोलिसांनी. धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.